सरकार नावाच्या व्यवस्थेमधले कोणीतरी उठते, काखेतलं काढते आणि बाजारात मांडते. वेगवेगळे फतवे सरकारकडून काढले जात असताना आता ही योजनाच बंद करण्याची मागणी पुढे येत आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी जी काही योजना सुरू केली होती, लाडकी बहीण योजना, तर याच्यामध्ये जवळपास 80 लाख महिलांना कुठलीही पूर्वसूचना न देता राज्य सरकारने यातून वगळलेला आहे. आता पूर्वसूचना याच्यासाठी की सरकारने जो काही फतवा काढला होता ई-केवायसीचा, तर ई-केवायसीतून कुठलीही पडताळणी सरकारने केलेली नाही. सरकारकडून फक्त याबाबत दिखावा करण्यात आलेला होता आणि आता याबाबत एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे की त्या पत्रकानुसार ज्या काही 80 लाख लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते किंवा ज्यांना 15व्या 16व्या हप्त्यापर्यंत पैसे मिळाले नियमित, काहींना मार्च एप्रिलचे पैसे मिळालेले नाहीत आणि काहींना जवळपास 17व्या हप्त्यापासून हे पैसे थांबलेले आहेत. तर अशा बहिणींसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. 15 दिवसापूर्वी राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, तर यांनी पत्रकारांसमोर माहिती देताना असं सांगितलं होतं की ज्या काही 80 लाखाच्या आसपास बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत, तर त्याबाबत ज्या काही महिला व बालकल्याण मंत्री आहेत आदितीताई तटकरे, तर यांनी सुद्धा वेळोवेळी माध्यमांसमोर माहिती दिली की याच्यामध्ये ज्या काही बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत, तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही प्रामुख्यानं कारण सांगितलं गेलं, तर याच्यामध्ये बऱ्याच महिला भगिनींच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे. मात्र आदितीताईंनी हे सांगितलं नाही की मग ते 4 चाकी वाहन जे आहे तर नेमकं शेतीसाठी वापरलं जाणारं ट्रॅक्टर आहे की भाजीपाला विकण्यासाठी वापरला जाणारा ज्याला हातगाडी म्हणतो किंवा लोडगाडी म्हणतो, तर ती लोडगाडी आहे, नेमकं कुठल्या प्रकारातलं वाहन आहे हे या फसव्या सरकारनं त्या एजन्सीज लाभार्थ्यांना लग्नाच्या सांगणं नावाखाली गरजेचं तुमचे पैसे होतं. घेतात. मात्र सरकारकडून तसं कोणताही काही निर्णय स्पष्टता देण्यात घेण्यापूर्वी आलेली नाही. माहितीची पडताळणी दुसरीकडे करा. या काही फसव्या बहिणींची जी एजन्सीज काही उत्पन्न लग्नाच्या मर्यादा आहे नावाखाली तुमचे तर पैसे ती नेमकी घेतात. 3 लाख आहे, 4 कोणताही लाख आहे. निर्णय आयकर घेण्यापूर्वी विभागाकडून माहितीची तुमच्याकडे काय पडताळणी डाटा करा. प्राप्त झाला, सावधान. तर त्याच्यानुसार सरकारने त्याबाबत माहिती द्यायला फसव्या एजंट हवी पासून होती सावध किंवा राहा. आवश्यक होतं. किंवा बऱ्याचदा आपण बरेच ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये वापरत असताना एखाद्या वेळेस आपण आपला मोबाईल नंबर किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड टाकतो एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा एखाद्या सिस्टममध्ये किंवा एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये, तर तो आधीच जर नोंदलेला असला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी एक्झिस्ट हा असा मेसेज येतो की हा आधीच कुठेतरी वापरात आहे, म्हणून ते सिस्टम घेत नाही हे ऑनलाईन असल्यामुळं. मात्र सरकारकडे सगळा डाटा उपलब्ध असताना सरकारनं त्या लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर अशी माहिती प्रसिद्ध करणं गरजेचं होतं, मात्र सरकार तसं काही करत नाही. दुसरीकडे जे काही आहेत तर काही बहिणींची वयोमर्यादा ही क्रॉस झालेली आहे, म्हणजे 65 वर्षापर्यंत किंवा 60 वर्षापर्यंत जर लाडक्या बहिणी पात्र ठरत असतील तर त्यांचं 61व वर्ष सुरू झालं, किंवा काही लाडक्या बहिणी ह्या निराधाराचं पण वेतन घेतात आणि याचा अर्थ जे काही सरकारनं जी काही स्पष्टता दिलेली आहे तर ती धांदात खोटी आहे आणि हा फक्त वेळ काढूपणा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं की आम्ही ही ई-केवायसी ची प्रक्रिया राबवू, तर सरकारकडे भरपूर सारी यंत्रणा आहे, आणखी अनेक बेरोजगार आहेत. मानधन तत्वावर जर या बेरोजगारांना त्याच्यासाठी नियुक्त केलं तर गावखेड्यामध्ये जाऊन हे त्याबाबत छाननी करतील, पडताळणी करतील आणि सरकारला त्या पद्धतीचं जे काही एखादं सॉफ्टवेअर जर जशी आता जनगणना झाली किंवा अजून बरेच काही सरकारचे कर्मचारी आहेत तर यांच्या माध्यमातही करता येतं. अंगणवाडी सेविका आहेत, ह्या राबत असतात, अगदी तुटपुंज्या वेतनावर मानधनावर त्या भरपूर सारं काम करत असतात. लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्यांनी मास्क घ्यायला पैसे नव्हते तर तोंडाला फडकी किंवा पालवं बांधून त्यांनी रूट लेवलला रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. तर अशांना सुद्धा सांगितलं तर त्या मोठ्या खुशीनं हे लाडक्या बहिणीसाठी काम करतील, मात्र सरकारला ते करायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणी ज्या काही 80 लाख बाद केलेल्या आहेत तर त्यांना परत सरकार संधी देतं नाही देतं हे येणाऱ्या काळात सांगू शकेल. मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा सरकारच्या या धोरणाबद्दल किंवा या वेळ काढूपणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.